Good morning, students. In last lecture, we have been learned about rural unemployment, types of rural unemployment. So today, we are going to learn about urban unemployment part 2. Means A part मध्ये आपण बघितलं होतं rural unemployment and B part मध्ये बघतो आपण urban unemployment. बघूया. So urban unemployment refers to अनएम्प्लॉयमेंट फाउंड इन द अर्बन एरिया. म्हणजे अशा प्रकारची बेकारी जी शहरी भागामध्ये आपल्याला दिसून येते त्याला आपण काय म्हणतो, अर्बन अनएम्प्लॉयमेंट असं म्हणतो, शहरी बेकारी असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल टाउन्स असतील अँड सिटीज ऑफ द कंट्री, म्हणजे जे काही छोटे मोठे शहर असतील त्या शहरामध्ये आपल्याला अशा प्रकारची बेकारी दिसून येते. फॉलोइंग आर द टाइप्स ऑफ अर्बन अनएम्प्लॉयमेंट. तर खालील हे टाइप्स आहेत, शहरी बेकारींचे काही प्रकार आहेत ते आपण बघूया. एज्युकेटेड अनएम्प्लॉयमेंट. तर या ठिकाणी आपल्याला एज्युकेटेड अनएम्प्लॉयमेंट आपण बघूया पहिल्यांदा. ओके, तर बघा, when people are educated and willing to work but do not get job is known as educated unemployment. जेव्हा लोक शिकलेले असतात परंतु त्यांना कोणत्याही प्रकारचा जॉब मिळत नाही, they do not get job, that time that situation is known as educated unemployment. This type of unemployment is found among matriculates, undergraduate, graduate and पोस्ट ग्रॅज्युएट. ॲक्च्युली अनेक लोक काय करतात, हायर एज्युकेशन घेतात. काही जण मॅट्रिक्युलेट्स म्हणजेच काय 10वी पास असतात, अंडर ग्रॅज्युएट 11वी 12वी असतात, ग्रॅज्युएट म्हणजे फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर म्हणजे 15वीपर्यंत असेल, पोस्ट ग्रॅज्युएट असेल PG. ओके, बट रिमेन ते जॉबलेस, त्यांना जॉब भेटत नाही. दे हॅव कम्प्लिटेड देअर एज्युकेशन, त्यांना डिग्री सर्टिफिकेट पण मिळालेलं आहे परंतु दे डू नॉट गेटिंग जॉब, त्यांना जॉब मिळत नसेल तर त्यांना आपण काय म्हणूया, एज्युकेटेड अनएम्प्लॉयड असं म्हणूया. कॅज्युअल अप्रोच टू एज्युकेशन, दिस टाईप ऑफ अनएम्प्लॉयमेंट, ओके सॉरी, कॅज्युअल अप्रोच टू एज्युकेशन, imbalance between job opportunities and number of educated youth, preference for white collar jobs, lack of employable skill, lack of awareness about available educational opportunities are the main reason for the unemployment among educated youth in India. तर ॲक्च्युली असा प्रकार का होतो, तर कॅज्युअल अप्रोच टू एज्युकेशन, एज्युकेशनचा जो कडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो कॅज्युअल आहे. बऱ्याच लोकांना असं वाटतं की जर कोविड-19मुळे एक्झाम कॅन्सल झाली तर अभ्यास करायची गरज काय. तर असा जर अप्रोच असेल तर दे विल नॉट गेट प्रॉपर जॉब इन देअर लाईफ. तर त्यांचे असं होऊ शकतं कदाचित, का कॅज्युअल असू नये. ॲक्च्युली एज्युकेशन इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, सो ईच अँड एव्हरी पर्सन ट्राय ऑन हिज लेवल बेस्ट टू गेट क्वालिटेटिव्ह एज्युकेशन. फक्त असे ढकलपास म्हणतो ना, फक्त पास होणाऱ्यांची संख्या खूप आहे. बट टुडेज इन द दिस एरा ऑल्सो कंपनीज डिमांड इज क्वालिटेटिव्ह पर्सन्स डिमांड, दे आर नॉट गोइंग टू सॅटिस्फाईड दॅट डिमांड. लोक कंपन्यांना एक क्वालिटी एम्प्लॉई पाहिजे असतात परंतु त्यांना भेटत नाहीत. ॲक्च्युली एम्प्लॉई असतात परंतु त्यांनाच काही जमत नाही. ओके, सो बऱ्याच लोकांना कसे असतं या ठिकाणी, प्रेफरन्स फॉर व्हाईट कॉलर जॉब. काही जणांना फक्त ऑफिसमध्ये काम करायचं असतो, व्हाईट कॉलर जॉब असतो. ठीक आहे, तर काही वेळेस आपल्याला सिच्युएशननुसार आपण कोणताही जॉब केला पाहिजे. लॅक ऑफ एम्प्लॉयबल स्किल, ॲक्च्युली स्किल नसतं. ठीक आहे, म्हणजे माझं शिक्षण MCOM आहे, माझं शिक्षण MA आहे, पोस्ट ग्रॅज्युएट आहे, परंतु मलाच या ठिकाणी अकाउंटचे प्रॉब्लेम सॉल्व करता येत नसेल किंवा मी MA इंग्लिश आहे परंतु मलाच इंग्लिशबद्दल काही सांगता येत नसेल, सो दॅट टाईम दे विल नॉट गेट जॉब. सो लॅक ऑफ अवेअरनेस अबाउट अवेलेबल एज्युकेशनल अपॉर्च्युनिटीज. तर ॲक्च्युली जे काही अपॉर्च्युनिटीज आहेत त्या अपॉर्च्युनिटी काय आहेत, व्हॉट इज ॲक्च्युअल रिक्वायरमेंट काय आहे, त्यानुसार वी हॅव टू डू जॉब ॲज पर दी रिक्वायरमेंट, as per we have to complete such type of course which is actual required. म्हणजे आपल्याला जे शिकायचं आहे ते शिक्षण घेणं आवश्यक आहे. दॅट टाईम ओनली वी विल गेट जॉब, अदरवाईज वी विल नॉट गेट जॉब. त्यामुळे त्यांना चांगल्या प्रकारचा जॉब मिळत नाही. सो दिस इज वन ऑफ द बेसिक प्रॉब्लेम. सो नेक्स्ट वन इज अर्बन अनएम्प्लॉयमेंट. टाइप्स ऑफ अर्बन अनएम्प्लॉयमेंट इज इंडस्ट्रियल अनएम्प्लॉयमेंट. आपण शैक्षणिक बेकारी बघितलेली, त्यानंतर आपण बघूया दुसरी बेकारी आहे ती औद्योगिक बेकारी किंवा बेरोजगारी. इट रेफर्स टू अनएम्प्लॉयमेंट इन द इंडस्ट्रियल सेक्टर. द अनएम्प्लॉयमेंट
वर्कर्स मे बी स्किल्ड और अनस्किल्ड. बघा, जे लोक बेरोजगार असतात ते कदाचित स्किल्ड असतील, त्यांना कौशल्य असेल, किंवा अनस्किल्ड म्हणजे त्यांच्याकडे बेसिक स्किल नसेल, त्यांना आपण अनस्किल्ड असं म्हणतो. दिस इज जनरली अ फॉर्म ऑफ ओपन अनएम्प्लॉयमेंट. तर हा एक ओपन अनएम्प्लॉयमेंटचा प्रॉब्लेम होऊ शकतो. स्लो इंडस्ट्रियल ग्रोथ, ॲक्च्युली इकॉनॉमिक ग्रोथ रेट स्लो असेल, एज्युकेटेड आहेत, स्किल्ड आहेत किंवा अनस्किल्ड आहेत, परंतु ड्यू टू लॉकडाऊन ऑफ द कंपनी बंद पडली असेल तर मग त्यांना जॉब भेटत नाही. रॅपिड ग्रोथ ऑफ पॉप्युलेशनची ग्रोथ खूप मोठ्या प्रमाणात होत आहे, पण त्या प्रमाणात जॉबच नसतील तर त्यांचं एज्युकेशनला काही व्हॅल्यू नाही. नंतर लॅक ऑफ ट्रेनिंग फॅसिलिटी, ॲक्च्युली प्रॉपर ट्रेनिंग इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. लो ॲडॅप्टेबिलिटी टू मॉडर्न टेक्नॉलॉजी, तर जे ॲडॅप्टेबिलिटी आहे ती कशी असते, लो असते. बरेच लोक कसं जॉब चेंज करायचं म्हटलं की त्यांना चेंज करता येत नाही. माझं शिक्षण हे आहे, मी हा जॉब करू शकत नाही. अशा प्रकारचे काही ॲटिट्यूड काही लोकांचा जे ॲटिट्यूड असतो त्यामुळे सुद्धा त्यांना जॉब भेटत नाही. इनकन्व्हिनियंट लोकेशन ऑफ इंडस्ट्रीज, जर काय म्हणतो आपण त्याला, लोकेशन जर इनकन्व्हिनियंट असेल, त्या ठिकाणी जाता येता येत नसेल, किंवा वाहतुकीची फॅसिलिटी नसेल, किंवा आणखीन बेसिक ॲम्युनिटीज नसतील, तर त्या ठिकाणी सुद्धा लोक जॉब करत नाहीत. लो मोबिलिटी ऑफ लेबर, बघा बऱ्याच वेळा काय होतं, बरेच लोक आपलं गाव सोडायला तयार नसतात, आपला देश सोडायला तयार नसतात. जर आपल्याकडे टॅलेंट असेल, स्किल असेल, कॉन्फिडन्स असेल, की जे बेसिक क्वालिटी ऑफ ह्युमन बिईंग असतील, तर आपल्याला कुठेही जॉब मिळू शकतो. समजा 10 पैकी 5 लोकांना जॉब भेटत असेल तर त्यांच्याकडे काहीतरी क्वालिटी आहे, म्हणून त्यांना जॉब भेटतो. मीन्स वी हॅव टू इन्क्रीज क्वालिटी. फक्त आपण इंडियाची पॉप्युलेशन, इंडियामध्ये असणारे जॉब याचाच न विचार करता वी मस्ट बी गो ॲब्रॉड, आपण विदेशामध्ये जाऊन सुद्धा जॉब करणं आवश्यक आहे. सो वी हॅव टू फाइंड आउट न्यू वेज. आपण नवनवीन ज्या काही संधीज आहेत त्या संधीचा शोध घेतला पाहिजे. जसं की कॉमर्सचे स्टुडंट असतात, त्यांना साधं ग्रॅज्युएट असतात, पोस्ट ग्रॅज्युएट असतात, परंतु त्यांचा शिक्षणाचा उपयोग ॲक्च्युअली खरोखर कंपनीमध्ये होतो का, नाही. त्यांना कॉम्प्युटराइज टॅली येणं आवश्यक आहे, पण येत नाही. टॅली कोर्स केला असतो कुठेतरी, परंतु त्यांना काही बेसिक गोष्टीच कळत नाहीत. 11वीचं पूर्ण अकाउंट किंवा 12वीचं अकाउंट टॅलीमध्ये कन्वर्ट करता येतं का, नाही येत. मग तुमच्या शिक्षणाचा उपयोग काय. सो वी हॅव टू टेक प्रॉपर नॉलेज, वी हॅव टू व्हेरी क्वालिटेटिव्ह नॉलेज. आपल्याकडे चांगल्या प्रकारचं नॉलेज असेल, डेफिनेटली वी विल गेट जॉब, आपल्याला डेफिनेटली जॉब भेटणार आहे. देर आर सो मेनी पर्सन हू हॅव नॉट सफिशियंट स्किल, त्यांच्याकडे स्किल नसतं त्यामुळे त्यांना जॉब भेटत नाही. सो इफ यू आर गोइंग टू इन्क्रीज अवर स्किल वी विल गेट डेफिनेटली एनी जॉब. सो नेक्स्ट वन इज टेक्नॉलॉजिकल अनएम्प्लॉयमेंट, तांत्रिक बेकारी किंवा बेरोजगारी. टेक्नॉलॉजिकल अनएम्प्लॉयमेंट अराईज बिकॉज ऑफ चेंज इन टेक्नॉलॉजी. बघा, टेक्नॉलॉजीमध्ये सारखे सारखे बदल होत असतात. सो वी आर नाऊ गोइंग टू यूज व्हेरी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी. आपण बघा, जसं तुम्हाला माहीत असेल, 4G मोबाईलच्या काळामध्ये 3G किंवा 2Gचे मोबाईल ते बंद झालेले आहेत. ठीक आहे. सो अकॉर्डिंग टू टेक्नॉलॉजी, अकॉर्डिंग टू दी सिच्युएशन वी हॅव टू चेंज अवर सेल्फ. आपण आपल्यामध्ये बदल घडून आणला पाहिजे. असं म्हणतात ना, गॉड हेल्प मी, गॉड विल नॉट हेल्प यू, हेल्प युअर सेल्फ. जर आपण स्वतःची मदत केली तर देव आपल्याला मदत करतो. सो इन दिस वे वी हॅव टू फाइंड आउट अवर ओन वेज. आपण आपला मार्ग स्वतः शोधला पाहिजे. सो मॉडर्न टेक्नॉलॉजी इज कॅपिटल इंटेन्सिव्ह अँड रिक्वायर्ड लेस लेबर्स. तर बघा, आपल्याला माहीत आहे जी मॉडर्न टेक्नॉलॉजी आहे ना, ती कशी आहे, तर कॅपिटल इंटेन्सिव्ह आहे. म्हणजे कॅपिटलचा जास्तीत जास्त भांडवलाचा वापर केला जातो, ऑटोमॅटिक प्रोडक्ट केलं जातं. म्हणजे ॲक्च्युअल लेबर कमीत कमी कसे लागतील हे बघितलं जातं, आहे का नाही. जसं की आता या ठिकाणी तुम्हाला माहीत असेल, जशी कोकाकोला कंपनी असेल, खूप मोठे प्लांट असतात, पण त्या ठिकाणी ॲक्च्युअल लेबर बघितलं तर हातावर मोजण्या इतके असतात. सगळे काम हे ऑटोमॅटिक होत असतात, सगळ्या मशिनरीद्वारे काम केलं जातं. सो इनोव्हेटिव्ह आयडिया, नवनवीन आयडिया येत असतात. वी हॅव टू चेंज अवर सेल्फ. आपण त्यानुसार बदल करणं आवश्यक आहे. आता बघा, पूर्वी मोस्टली क्लासरूममध्ये टीचर शिकवत होते, पण आजकाल ऑनलाईनचं खूप ट्रेंड आहे. ऑनलाईन क्लासेसची फीससुद्धा कमी असते, त्यामुळे मुलांचा ट्रेंड ऑनलाईनकडे जास्त आहे. का, फीज कमी आहे, क्वालिटेटिव्ह एज्युकेशन आहे. ओके. सो नाव
When new technique are introduced in the industrial sector, existing workers are displaced from their job due to lack of proper training. बघा नवीन टेक्नॉलॉजी येते आहे का नाही. जसं मला आता जर म्हटलं की या ठिकाणी समजा एखादं मला नॉलेज आहे, टायपिंगचं नॉलेज आहे, पण टायपिंगच्या नॉलेजची गरज नाही. का तर आता व्हॉइस टायपिंग आलेली आहे का नाही, किंवा स्कॅनिंग आलेलं आहे. तर असे काही नवनवीन टेक्नॉलॉजी येत आहेत की त्यामुळे आपण आपल्याला स्वतःला चेंज करून घेणं गरजेचं आहे. सो वी हॅव टू चेंज ॲज पर दी सिच्युएशन. जो परिस्थितीनुसार बदलतो तोच या जगामध्ये टिकतो, आणि जो परिस्थितीनुसार बदलत नाही तो नाहीसा होतो. सो एक्झिस्टिंग वर्कर्स आर डिस्प्लेस्ड. म्हणजे त्यांना कामावून कमी केलं जातं, आणि दोज पीपल विल गेट जॉब हू हॅव ॲडव्हान्स नॉलेज. ओके. कॉम्प्युटरायझेशन आहे, कॉम्प्युटरचं नॉलेज असणं आवश्यक आहे. मोस्टली अनेक इंडस्ट्रीमध्ये रोबोट वापरले जातात, रोबोटिक टेक्नॉलॉजी वापरली जाते. नाउ फ्रिक्शनल अनएम्प्लॉयमेंट. फ्रिक्शनल अनएम्प्लॉयमेंट इज अ कॉज ड्यू टू ब्रेकडाऊन ऑफ मशिनरी. बघा कधी कधी मशिनरी बंद पडते, तेव्हा मशीन बंद पडली तर जो एम्प्लॉयर असतो तो एम्प्लॉयला म्हणतो घरी जा, तुम्हाला काम भेटणार नाही. का पॉवर फेल्युअर आहे, मशीन फेल्युअर आहे, शॉर्टेज ऑफ रॉ मटेरियलच नाही तर तुम्हाला जॉब कुठून देणार. सो यू कॅन गो होम. तर त्या दिवशी त्यांना जॉब, त्या दिवशी सॅलरी वेजेस भेटणार नाही. स्ट्राईक बाय वर्कर्स. तर काही वेळेस स्ट्राईक करतात लोक, काम करत नाहीत. फ्रिक्शनल अनएम्प्लॉयमेंट इज टेम्पररी बाय नेचर. ॲक्च्युली ही जी बेकारी आहे ती तात्पुरती असते, आणि ती जसे की रॉ मटेरियल नसेल तर जॉब नसतो, पण वेन कंपनी विल गेट रॉ मटेरियल देन दे विल गेट जॉब, मीन्स पीपल विल गेट जॉब. तर ही कशी असते, टेम्पररी असते. सायक्लिकल अनएम्प्लॉयमेंट. Cyclical unemployment is the result of cyclical fluctuation in the level of business activity. तर बिझनेस ॲक्टिव्हिटीमध्ये एक सायकल असते, त्यानुसार काय होते, काही चेंजेस होत असतात. द इकॉनॉमी पासेस थ्रू फेजेस ऑफ प्रॉस्पेरिटी अँड डिप्रेशन. बघा कोणत्याही बिझनेसमध्ये काही प्रॉस्पेरिटीचा पिरियड असतो, काही डिप्रेशनचा असतो. म्हणजे तेजी असेल तर लोकांना जास्तीत जास्त काय घेतलं जातं, जॉब दिला जातो. परंतु वेन देर इज अ डिप्रेशन, वेन देर इज अ क्लोज डाऊन ऑफ द बिझनेस, दॅट टाईम पीपल विल हॅव टू लेफ्ट द जॉब. त्यांना जॉब सोडावा लागतो. ड्युरिंग द पिरियड ऑफ डिप्रेशन डिफेक्टिव्ह डिमांड फॉल्स. जसं कोविड-19मुळे अनेक इफेक्टिव्ह डिमांड नव्हती, अनेक प्रोडक्टांना डिमांड नव्हती, त्यामुळे डिमांड नाही तर प्रोडक्शन नाही, प्रोडक्शन नाही तर जॉब नाही, अशा प्रकारे. सो लीड्स टू फॉल इन द प्राईस अँड प्रॉफिट अर्न बाय द प्रोड्युसर. तर ॲक्च्युली त्यांची प्राईस कमी होते, प्रॉफिट जो आहे तो कमी होतो. ॲज अ रिझल्ट देर इज अ करस्पॉन्डिंग डिक्लाइन इन इन्व्हेस्टमेंट. तर ॲक्च्युली डिमांडच नसेल तर इन्व्हेस्टमेंटसुद्धा कमी केली जाते, अँड प्रोडक्शन ऑफ कमोडिटी ऑल्सो गोइंग टू डिक्रीज, अँड ड्यू टू दॅट पीपल आर नॉट गेटिंग जॉब. तर हे फेजेस असतात, प्रॉस्पेरिटी किंवा डिप्रेशन. प्रॉस्पेरिटी असेल तर एम्प्लॉईड लोकांना जास्तीत जास्त रोजगार भेटतो. ओके. तर या ठिकाणी बघा काय सांगितलं तुम्हाला. ॲज अ रिझल्ट वर्कर आर थ्रोन आउट ऑफ जॉब ड्युरिंग द पिरियड ऑफ डिप्रेशन. जेव्हा मंदी असते तेव्हा लोकांना जॉब सोडावा लागतो. इन अदर वर्ड्स वी कॅन से पीपल हॅव टू लेफ्ट देअर ओन जॉब और दे हॅव रिमूव्ड फ्रॉम दी जॉब. त्यांना जॉबवरून काढून टाकलं जातं. नेक्स्ट वन इज structural unemployment. So this type of unemployment arises due to drastic change in the economic structure of a country. खूप मोठ्या प्रमाणात ड्रास्टिक चेंज म्हणजे मूलभूत बदल झाले तर त्यांना काय करावा लागतो, त्याप्रमाणे बदल करावा लागतो. दीज चेंजेस आर मे अफेक्ट either द सप्लाय ऑफ ऑर डिमांड फॉर फॅक्टर ऑफ प्रोडक्शन. तर त्याच्यामध्ये काय होतं, सप्लाय आणि डिमांड ही काय त्यामध्ये चेंज होऊ शकतो. कधी कधी लेबरची सप्लाय वाढू शकते, कमी होऊ शकते, आहे का नाही. स्ट्रक्चरल चेंजेस इन द इकॉनॉमी आर कॉज बाय चेंजिंग द गव्हर्नमेंट पॉलिसी. गव्हर्नमेंटच्या पॉलिसी जर चेंज झाल्या तर वी हॅव टू चेंज आवर पॉलिसी. शॉर्टेज ऑफ कॅपिटल शिफ्टिंग इंडस्ट्रीज. तर कॅपिटलमध्ये शिफ्टिंग होऊ शकते, कॅपिटलमध्ये बदल होऊ शकतो. इंडस्ट्री फ्रॉम वन रिजन टू अनदर. जसं की समजा एक असा काही वेळेस सिच्युएशन येते बघा, समजा महाराष्ट्र गव्हर्नमेंटने टॅक्स वाढवला तर त्या ठिकाणचे जे काही लोक आहेत, ते बिझनेस आहेत, ते दुसऱ्या काय स्टेटमध्ये जातात, आणि त्यामुळे मग त्या ठिकाणच्या लोकांचा रोजगार जातो. सो स्ट्रक्चरल अनएम्प्लॉयमेंट इज अ लॉंग टर्म फेनॉमिनन.
आहे का नाही. तर स्ट्रक्चरल हे जे फ्रिक्शनल अनएम्प्लॉयमेंट बघितलं होतं आपण, ते फ्रिक्शनल अनएम्प्लॉयमेंट कसं होतं तुमचं, हे टेम्पररी होतं. पण हा जो स्ट्रक्चरल अनएम्प्लॉयमेंट आहे तो कसा आहे, तो लाँग टर्म असतो. कारण नंतर त्यांना जॉब भेटण्याची शक्यता खूप कमी असते. Structural unemployment takes place because of mismatch between the skill of workers and the job that actually available. Mismatch म्हणजे काय, की त्यांना टॅलेंट आहे, त्यांना नॉलेज आहे, पण ॲक्च्युली त्या नॉलेजचा काही उपयोग नाही आहे. ओके, आय कॅन स्पीक, आय कॅन राईट, आय कॅन रीड, ओके, बट ॲक्च्युअल वर्क इज रिलेटेड टू अवर अकाउंट. तुम्हाला अकाउंटिंगचं नॉलेज आहे का? नाही. तर तुम्हाला जी एस टीबद्दलचं नॉलेज आहे का? नाही आहे. मला अकाउंट खूप परफेक्ट जमतं, मॅन्युअली मी अकाउंट टॅली करून दाखवतो. ओके, बट कॅन यू work on computer? No, I have no computer background knowledge. Okay, that time you have to left the job. तुम्हाला त्या ठिकाणी जॉब सोडावा लागतो. पूर्वी समजा मॅन्युअल अकाउंटिंग होतं, पण ते आता कॉम्प्युटराइज अकाउंटिंग झालं असेल तर मॅन्युअल अकाउंटंटला काढून टाकलं जातं आणि जो कॉम्प्युटराइज अकाउंटंट मेंटेन करू शकतो त्याला कामावर ठेवलं जातं. ओके, सो हिअर हॉर्स कार्ट कार्ट्स हॅड बीन रिप्लेस बाय ऑटो रिक्षा. पूर्वी हॉर्स कार्ट होते, हे का नाही, घोडागाडी होत्या, परंतु जेव्हा रिक्षा आल्या मार्केटमध्ये तेव्हा हॉर्स कार्ट्स हे गायब झाल्या, कारण का त्यांना ते परवडतच नव्हतं. इंट्रोडक्शन ऑफ कम्प्युटराइज टायपिंग हॅज कॉज्ड अनएम्प्लॉयमेंट अमंग मॅन्युअल टायपिस्ट. पूर्वी ते असे टायपिंग करायचे होते, परंतु ते टायपिस्ट मशीन बंद झालेत आता, त्यांचं प्रोडक्शनसुद्धा बंद झालेलं आहे. का? बिकॉज देअर इज नो डिमांड फॉर टायपरायटर. टायपरायटरची डिमांड राहिली नाही, तर त्या टायपिस्ट लोकांची डिमांड राहिली नाही. ज्यांना कम्प्युटराइज टायपिंग येते, सॉफ्ट टायपिंग ज्याला येते, त्यांची डिमांड वाढलेली आहे. तर याला स्ट्रक्चरल एम्प्लॉयमेंट म्हणतं. सो वी विल स्टडी नेक्स्ट पार्ट इन दी नेक्स्ट व्हिडिओ. तर ॲक्च्युली हे काही फिगर दिले ते आपण बघू शकता बघा. लेबर फोर्स 1993-94मध्ये हा एक पार्ट घेऊ, नंतर आपण थांबू या ठिकाणी. तर 381.94 लेबर फोर्स होता, पण ॲक्च्युली लेबर किती लोकांना जॉब भेटला? 374.45. एम्प्लॉईड किती आहेत? 7.49. अनएम्प्लॉयमेंट रेट किती आहे? 2%. तर तुम्ही बघू शकता हे 2.2, 2.4, 2.1, 2.2 हा तुमचा काय एक काय म्हणतो आपण, अनएम्प्लॉयमेंट रेट हा इन्क्रीज होत चाललेला आहे. सो धिस जी सोर्स इन्फॉर्मेशन आहे इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल वीकली, यापासून ही माहिती भेटलेली आपल्याला. नेक्स्ट पार्ट बघू आपण. इथं सुद्धा बघा स्टेट वाईज अनएम्प्लॉयमेंट दिलेलं आहे. तर आपण महाराष्ट्राचं बघू शकता या ठिकाणी, आहे का नाही. 21% आहे का नाही, आउट ऑफ 1000 पीपल 21% रिमेन जॉबलेस. तर हा आहे त्रिपुरामध्ये जास्तीत जास्त अनएम्प्लॉयमेंट सिच्युएशन आहे, त्रिपुरा, सिक्कीम, केरला. तर हे असे आहेत, यामध्ये आपला हा क्रमांक लागत असतो. ठीक आहे. सो फॉलोइंग आर द टाइप्स ऑफ इंडस्ट्रियल अनएम्प्लॉयमेंट. तर आपण ॲक्च्युली ही स्लाईड मागे पुढे झालेली आहे, आपण बघूया. आपण कॉजेस ऑफ अनएम्प्लॉयमेंट आपण बघूया नेक्स्ट पार्टमध्ये. थँकिंग यू. सो प्लीज लाईक अँड शेअर our channel and score maximum marks, read carefully, learn. Thanking you.